नमस्कार. आज आपण रोजच्या थाळीतील नंबर 1ची रेसिपी बघत आहोत. त्यामध्ये आजचा मेनू आहे धाबा स्टाईल अख्खा मसूर, तंदुरी रोटी, जीरा राईस. अगदी कमी साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की घ्या, कारण अशाच नवनवीन रेसिपी येणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण तंदुरी रोटीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी 2 वाटी मैदा आणि अर्धी वाटी दही इथे मी घेतलेलं आहे. दही आंबट असेल तर पाव वाटी दही वापरू शकता. 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा मीठ, पाव चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा साखर टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचे आहे. हे पीठ थोडंसं चिकट होतं, तर चिकटपणा घालवण्यासाठी 1 चमचा तेल टाकून 2 ते 3 मिनिटासाठी मळून घ्यायचं. पीठ मऊसर झालं की झाकण लावून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं. वेळ असेल तर 1 तासासाठी भिजत ठेवायचं. वेळ नसेल तर अर्धा तासही भिजत ठेवू शकता. पण जितका वेळ हे पीठ भिजत ठेवाल तितकं छान रोटी बनून तयार होते. इथे मी 1 वाटी मसूर घेतले आहेत आणि ते 2 ते 3 तास भिजत ठेवले होते. मसूर वापरत असताना काळा मसूर वापरा, म्हणजे अगदी धाबा स्टाईल मसूर तयार होईल. चला तर मग लसूणी फ्लेवरचा ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवूया. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोठ्या आकाराचे 4 कांदे बारीक चिरून यामध्ये टाकून परतून घ्यायचे. थोडासा कांद्याचा रंग बदलला की यामध्ये खायचा सोडा चिमूटभर टाकून घ्यायचा. याच्याने ग्रेव्ही छान तयार होते. अगदी हॉटेलसारखा मसूर तयार होतो, त्यामुळे खायचा सोडा आवर्जून टाका. छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे. खायचा सोडा टाकल्यामुळे कांद्याचा रंग बदललेला आहे. बघू शकता, कांद्याने पूर्णपणे पाणी सोडल्यानंतर यामध्ये 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. तुम्ही यामध्ये कांदा लसूण चटणी देखील वापरू शकता. आता भिजवलेले मसूर यामध्ये टाकून घ्यायचे आणि मोठ्या गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहे आणि आता याला छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि झाकण लावून 10 ते 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, मस्त असा मसूर शिजून तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे. आता या भाजीवर मी फोडणी देणार आहे. मी लसूणी फ्लेवरचा अख्खा मसूर बनवत आहे, त्यामुळे मी लसणाची फोडणी करत आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता लसूण, हिरवी मिरची छान अशी परतून घेऊन लाल तिखट घालून परतून घ्यायचं आहे आणि ही फोडणी भाजीवर टाकून घ्यायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर तयार आहे लसूणी फ्लेवरचा अख्खा मसूर. नक्कीच एकदा बनवून पहा आणि चवीला अप्रतिम असा लागतो. चला तर मग आता जीरा राईस बनवून घेऊया. कढईमध्ये इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे छान तडतडलेले आहेत. आता यामध्ये इथे मी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता, तो घालून घेत आहे. तांदूळ यामध्ये घातल्यानंतर तो आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चांगला असा परतून घ्यायचा आहे. इथे मी तांदूळ तुपामध्ये छान असा परतून घेत आहे. तांदूळ आता 2 ते 3 मिनिटासाठी चांगला असा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. याला छान अशी उकळी आलेली आहे आणि यावरती झाकण लावून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे तयार झालेला आहे आपला जीरा राईस. तर इथे आपण आता वरून थोडीशी यावरती कोथिंबीर भुरभुरणार आहोत. तर आता भात आपला छान शिजलेला आहे आणि तयार झालेला आहे आपला जीरा राईस. पीठ भिजत ठेवून मला 1 तास झालेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता, पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे. बबल्स यावरती मस्त आलेले आहेत. थोडा तेलाचा हात घेऊन जसं आपण चपातीला गोळे बनवतो त्या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि एक गोळा त्यातील घ्यायचा आणि बाकीचे सारे गोळे झाकून ठेवायचे आहेत. आता हा गोळा मैद्यामध्ये छान घोळवून घ्यायचा आणि आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे. मला अगदी धाब्यावर मिळते तशी तंदुरी रोटी हवी आहे, त्यामुळे मी होईल तितकी पातळ लाटून घेणार आहे. तुम्हाला मऊ हवे असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर लाटून घेऊ शकता.
जशी जमेल तितपत आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता छान अशी पातळ लाटून घेतलेली आहे। आता याच्यावरती छान असं पाणी लावून घ्यायचं आहे। भरपूर असं पाणी एका बाजूला लावून घ्यायचं आहे आणि तव्यावर आता टाकून घ्यायची। ज्या साईडला पाणी लावलेलं आहे ती साईड तव्यावर टाकून घ्यायची, म्हणजे ती साईड तव्यावर अगदी व्यवस्थित चिकटते आणि रोटी आपली व्यवस्थित भाजली जाते। तवा इथे छान गरम करून घेतलेला आहे, त्यावरती आता रोटी टाकून घेऊया आणि आता मिनिटभर मंद गॅसवर चांगली भाजून घ्यायची। बघू शकता छान असे बबल्स यावरती आलेले आहेत। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि तवा उलटा करून व्यवस्थित रोटी भाजेपर्यंत भाजून घ्यायची। थोडीसुद्धा रोटी कच्ची ठेवायची नाही, कारण मैद्याची रोटी असल्यामुळे पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने सगळीकडून रोटी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि रोटी व्यवस्थित भाजल्यानंतर तव्यावरून काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला मागच्या बाजूला कच्ची वाटत असेल तर गॅसवर ठेवून ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित भाजून घेऊ शकता। तयार आहे आपली हॉटेलसारखी तंदुरी रोटी। तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा। आता सगळ्या रोट्या याच पद्धतीने बनवून घेऊया। तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल अख्खा मसूर थाळी। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।